नमस्कार मित्रांनो, तर तलाठी भरतीसाठी बाजारात शेकडो पुस्तके अवेलेबल झाले आहेत. पण तुम्हाला खरंच कुठली पुस्तके घ्यायची आणि कुठली घ्यायची नाही, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा पूर्ण कन्फ्युजन दूर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी बघणार आहोत मित्रांनो आपण इतिहास. तर इतिहासामध्ये 10 प्रश्न विचारले जातात. तर त्या 10 प्रश्नांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास यामधून प्रश्न विचारले जातात. तर त्यामधून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, 1857चा उठाव आणि त्यापूर्वीचे उठाव आणि टिळक युग, गांधी युग आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधून महाराष्ट्राचे समाजसुधारक हे खूप विचारले जातात. 4 ते 5 प्रश्न बघायला मिळतात मित्रांनो. आणि क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र रिलेटेड. तर महाराष्ट्राचा इतिहास हा 11th स्टँडर्डच्या बुकमधून कवर होते आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही समाधान महाजन सरांचा बुक घेऊ शकता. पण त्यामधून सर्व टॉपिक्स तुम्हाला करायची गरज नाही. जे प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये आहे, ग्रुप सीच्या जे स्क्रीनवर दिसत आहेत तेवढेच सिलेबस तुम्हाला करायचा आहे आणि त्यामधूनच तुम्हाला 10 पैकी 8 ते 9 क्वेश्चन बघायला मिळणार आहे. आणि महाराष्ट्राचा इतिहास जो आहे हा 11th स्टँडर्डची हिची बुक दिसत आहे, इथून कवर व्हायला हवा. आणि आधुनिक भारताच्या इतिहासातले सर्व टॉपिक जसे की काँग्रेस आणि गांधी युग वगैरे हे सगळे टॉपिक जे आहेत ते आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आहेत. यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत पॉलिटीबद्दल, भारताची राज्यघटना आणि प्रशासन. तर रंजन कोळंबे सरांची बुक हे बेस्ट आहे यासाठी. आणि तुमच्याकडे दुसरी लक्ष्मीकांत वगैरे असेल ते पण चालेल मित्रांनो. बट तुम्हाला सर्व टॉपिक यामधले करायचे नाही आहे. जे स्क्रीनवर दिसत आहेत, जे सिलेबसमध्ये तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत ग्रुप सीच्या प्रिलिमच्या सिलेबसमध्ये, तेवढेच मुद्दे तुम्हाला कवर करायचे आहे. कारण बुक जे आहे हे खूप वास्ट आहे. त्यामधून तुम्हाला 13 ते 14 प्रश्न बघायला मिळणार. असे 15 प्रश्न हे पॉलिटीमध्ये विचारले जातात. मध्ये तुम्हाला संविधानाची निर्मिती, प्रस्तावना, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, राष्ट्रपती, राज्यपाल, 73-74वी घटना दुरुस्ती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, संसद, राज्य विधिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि घटनात्मक संस्था, MPSC, निवडणूक आयोग, UPSC वगैरे ह्या सर्व तुम्हाला यामधून क्वेश्चन बघायला मिळणार. तर ही बुक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल मित्रांनो. तर यानंतर बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. तर यामधून मित्रांनो आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात. यासाठी भरपूर बुक्स अवेलेबल आहेत. बट आपल्याला ही जी बुक दिसत आहे दीपस्तंभ पब्लिकेशनची, हे बुक बेस्ट आहे मित्रांनो. कारण यामध्ये नकाशासहित सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या बुकमध्ये हे जे महत्त्वाचे घटक आहेत, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, नद्या, धरणे, मृदा, पिके, हवामान, खनिज, उद्योग, वाहतूक, लोकसंख्यामधून तर प्रश्न येतोच आपल्याला माहीत आहे. जिल्ह्याची वैशिष्ट्य, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, हे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स यामध्ये दिले आहेत आणि नकाशासहित दिले आहेत. त्यामुळे आणि इम्पॉर्टंट म्हणजे भारताचा भूगोल, तो पण तुम्हाला करायचा आहे. भारताचा प्राकृतिक भूगोल आणि राजकीय भूगोल हे 2 इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला भारताच्या भूगोल म्हणून करायचे आहे. तर त्यासाठी दीपस्तंभची बुक तुम्हाला बेस्ट ठरेल. यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सरांचा जो बुक दिसत आहे तुम्हाला मित्रांनो हा बेस्ट आहे. आणि यामध्ये 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 12 ते 13 प्रश्न या बुकमधून कवर होतात मित्रांनो. आणि त्या टॉपिक्सचे नाव आहेत राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, बँकिंग आणि RBI, वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण, कर प्रणाली, सार्वजनिक वित्त, पंचवार्षिक योजना, उद्योग आणि सहकार. ठीक आहे. तर मित्रांनो आणखी तुमच्याकडे देसले सरांची बुक असेल दीपस्तंभ पब्लिकेशनची तरी पण चालेल. ती किंवा ही कोणती पण एक बुक चालेल मित्रांनो. स्क्रीनवर दिसणारे टॉपिक या बुकमधून रेफर करा मित्रांनो. 12 ते 13 प्रश्न यातूनच येणार आहेत. यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल. तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणती पण बुक चालेल मित्रांनो. पण ही बुक पण बेस्ट आहे सचिन ढवळे सरांची. आणि यामध्ये ट्रेंड असा आहे की 2013 पासून ते 2026 पर्यंत जे पण प्रश्न आले आहेत त्यांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची गरज आहे. कारण तुम्हाला त्यामुळे परीक्षेचा ट्रेंड समजून येणार आणि क्वेश्चन कशा प्रकारचे येत आहेत ते समजणार आहे. आणि हे जो यामधून 20 प्रश्न विचारते मित्रांनो, तर हा जो आहे तो रँक डिसायडर आणि स्कोर बूस्टर सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट अतिशय स्ट्रॉंग असायला हवा आणि यामध्ये पैकीच्या पैकी पण मार्क्स मिळतात. तर त्यामुळे मित्रांनो हा सब्जेक्ट तुम्ही चांगला करा. यानंतर बघणार आहोत मित्रांनो करंट अफेअर्स, चालू घडामोडी. तर
15 प्रश्न हे करंट अफेअरमधून तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर त्यासाठी इयरबुक तुमच्यासाठी सफिशियंट राहणार आहे. इयरबुकमध्ये मागच्या वर्षीच्या सर्व घडामोडी दिलेल्या असतात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र रिलेटेड ह्या घडामोडी तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यामधून प्रश्न पण विचारले जातात. तर त्यामध्ये पुरस्कार, नियुक्त्या आणि सर्व निदान वार्ता वगैरे ते तुम्हाला बघायचे आहेत मित्रांनो. आणि ही बेस्ट बुक आहे मित्रांनो तुमच्यासाठी. न्यूजपेपरपेक्षा ही बुक गेम चेंजर होईल मित्रांनो, कारण यामध्ये सर्व परीक्षाभूमिक मुद्दे कव्हर केलेले असतात. यानंतर बघणार आहोत मित्रांनो सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. तर यामधून 15 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. तर बायोलॉजीमधून सर्वात जास्त प्रश्न बघायला मिळतात मित्रांनो. आणि यामध्ये अशी कोणतीही बुक नाही ज्यामधून पूर्ण सिलेबस कवर होईल किंवा पूर्ण क्वेश्चन कवर होईल. तर यासाठी तुम्ही मित्रांनो सचिन भस्के सरांची ही बुक पण वापरू शकता किंवा 8वी, 9वी, 10वीचे स्टेट बुकच्या बुक्स तुम्ही रेफर करू शकता. त्यामधून 8 ते 10 क्वेश्चन बघायला मिळतात मित्रांनो. अभ्यास करत असताना मित्रांनो तुम्हाला PYQ ॲनालिसिस असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा बुक जो आहे अप्पा हंतुरे सरांचा हा बेस्ट बुक आहे, कारण यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित दिलेली आहेत. त्यामुळे 2011 ते 2026 पर्यंतचे पूर्ण PYQs इथे दिलेले आहेत. त्यामुळे हा बुक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हाला झालेले टॉपिक्स यामधून तुम्ही टेस्ट पण करू शकता की तुम्हाला किती त्या टॉपिकवर होल्ड आलेला आहे. आणि अभ्यास करत असताना PYQ ॲनालिसिस तर करणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा बुक असेल किंवा 21,000 बुक असेल तरी चालेल. अशा प्रकारे आपण तलाठी भरतीला लागणारे संपूर्ण बुक्स बघितले आहेत मित्रांनो. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आणि आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कळवा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये.